मनोज जरांगे पाटील मुंबईच्या आझाद मैदानात मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात उपोषणाला बसलेले आहेत। त्यांच्यासोबत राज्यभरातील सर्व जे आंदोलक आहेत ते मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। असेल त्या मार्गाने मिळेल त्या वाहनाने मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। आपण सध्या मुंबईच्या मनीष मार्केट ते सीएसटी परिसरात आहोत। जे फ्लायओव्हर कडून जो सीएसटी कडे येणारा रस्ता आहे तो पूर्णतः आपल्याला या ठिकाणी आंदोलकांच्या वाहनांनी भरलेला पाहायला मिळत आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर मिळेल त्या ठिकाणी आपलं वाहन जे आहे आंदोलकांनी आणलेलं ते पार्क केलेलं आहे। या ठिकाणी आपण बघितलं ट्रक असतील, टेम्पो असतील, लहान मोठे टेम्पो असतील, आपल्या ज्या गाड्या आहेत त्या मिळेल त्या ठिकाणी या ठिकाणी पार्क केलेल्या आहेत। मिळेल त्या ठिकाणी निवारा देखील त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात केलेला आहे। खरं तर मुंबईमध्ये पाऊस सुरू आहे। सध्या जरी पावसानं विश्रांती घेतलेली असली तरी देखील पावसाचा अंदाज लक्षात घेत या ठिकाणी मिळेल तशी तात्पुरत्या स्वरूपाची सोय जी आहे ती आंदोलकांकडून करण्यात आलेली आहे। मात्र आपण जे फ्लायओव्हर ते सीएसटी परिसरातील जो जाणारा मार्ग आहोत तो बघत आहोत। या ठिकाणी पूर्णतः आंदोलकांनी आपले जे वाहनं आणलेले आहेत, राज्यभरातील जे आंदोलक मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत त्यांनी अशा पद्धतीने या ठिकाणी पार्क केल्याचं आपल्याला एकंदरीतच बघायला मिळत आहे। आणि याच ठिकाणी त्या आंदोलकांकडून मुक्काम देखील केला जात आहे। आपल्या गाडीमध्ये झोपण्याची व्यवस्था जी आहे ती देखील या आंदोलकांकडून करण्यात आलेली आहे। मात्र आपल्याला मनीष मार्केट ते सीएसटी परिसरातील हा रस्ता जो आहे हा पूर्ण आंदोलकांच्या वाहनांनी भरलेला एकंदरीतच पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन मनोज दुबेसह पवन येवले, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।